भारतामध्ये गेल्या 10 वर्षात परदेशी कर्जामध्ये 265 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ झालेली आहे. लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे 31 मार्च 2014 रोजी भारतावर परदेशी कर्ज सुमारे 446.2 अब्ज डॉलर्स इतकं होतं. तर सप्टेंबर 2024 पर्यंत हे कर्ज 711.8 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढलंय. वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2013-14 मध्ये विदेशातून घेतलेल्या कर्जावर व्याज म्हणून भारताने 11.20 अब्ज डॉलर्स दिलेले होते. मात्र 2023 आणि 24 मध्ये या व्याजाच्या रकमेने जवळपास दुप्पट होऊन अंदाजे 27.10 अब्ज डॉलर्स पर्यंत ते पोहोचले. हे आकडे परदेशी कर्जातील वाढीबरोबरच त्यावर येणाऱ्या व्याज बोजाची देखील लक्षवेधी वाढ दर्शवत आहेत. त्यामुळे परकीय कर्जावरील आर्थिक दबाव पुढील काळामध्ये अधिक गंभीर होण्याचे संकेत दिले जाऊ लागले आहेत. दरम्यान जसं साल बदललं गेलं तसतसा भारतावरील परदेशी कर्जांचा डोंगरही वाढत गेला. याच्या आकडेवारीवरती एक नजर टाकूया, जी आकडेवारी खरोखर धक्कादायक आहे. भारतावरील कर्ज नेमकं किती आहे डॉलर्समध्ये आम्ही त्याची संख्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. साल 2014 ते 2019 कशा प्रकारे कर्ज वाढ होताना आपल्याला दिसते. 2014 साली 446.2 अब्ज, 2015 मध्ये 475.8 अब्ज, 2016 ला 485.6 अब्ज, 2017 मध्ये 470 अब्ज डॉलर्स, त्यानंतर 2018 मध्ये 474 अब्ज डॉलर्स, 2019 मध्ये तीच आकडेवारी 534 अब्ज डॉलर्स पर्यंत जाऊन पोहोचली. मग साल 2020 ते 2024 च्या आकडेवारीवरती देखील नजर टाकूयात, कशा प्रकारे ते दुपटीकडे वाढत गेलं. 2020 साली 564.98 अब्ज डॉलर्स, 2021 मध्ये 474 अब्ज डॉलर्स, 2022 मध्ये 620.7 अब्ज डॉलर्स, 2023 मध्ये 648.2 अब्ज डॉलर, 2024 मध्ये 711.8 अब्ज डॉलर्स. देशावरील कर्जाची ही आकडेवारी पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयावरती किती कर्ज होतं त्याचा देखील आलेख जर तुम्ही पाहिला तर निश्चित लक्षात येईल प्रत्येकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे. प्रत्येक भारतीयावरील कर्ज अंदाजे म्हणजे आपली भारतीय करन्सी जी आहे ती रुपयांनुसार जर पाहायला गेलं 2014 साली होती 47,000 ते 50,000 प्रत्येकाच्या डोक्यावर ते कर्ज होतं. 2015 साली तीच आकडेवारी 50,000 ते 60,000, 2016 साली 55,000 ते 65,000, 2017 साली 50,000 ते 60,000, 2018 साली 50,000, 2019 साली 60,000, 2020 साली 63,000, 2021 मध्ये तीच आकडेवारी होती 47,000 ते 50,000, 2022 साली 60,000, 2023 साली 65,000, 2024 साली प्रत्येकाच्या डोक्यावरती असलेल्या कर्जाची रक्कम आहे अंदाजे 68,000. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.